सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. हे आमचं असं कौलारू घर आहे. इकडे नवीन दुकान आहे आणि तेवाला इथे जुनं दुकान आहे आणि ते वरती काका काकी राहतात. आणि ही आमची रिक्षा, ही तुळस आहे आमच्या घरची. हे बघा, ही मम्मीने झाडं लावली आहेत मस्त मस्त सुंदर सुंदर. हे बघा, इकडे माड आहे. माड म्हणजे नारळाचं झाड आहे. सर्व आहे. आज ना ऊन नाही आहे त्यामुळे मी जास्त काही दाखवत नाही तुम्हाला. ऊन आल्यानंतर नीट दाखवते. मस्त वाटतं, छान वाटतं ऊन आल्यानंतर. आज ऊन नाही आहे तर नंतर भेटू आपण. मी आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते आणि मग आपण भेटू. हा आमचा बाबू आहे, माझा लाडका बाबू. बाबू बाबू कुठून तरी फिरून आलाय आणि बटर खाऊन सकाळी गेला फरार. आता आलाय घरी. बाबू बघा, झोपलाय आता इथे. आज माशाचा वार आहे म्हणून आला इकडे घरी. हे आहे आमचं दुकान आणि हे समोरचं हे बघा तुम्ही, समोर असं आहे. हे जुनं दुकान आहे. तिकडे आमचं घर आहे. मी दाखवते नंतर तुम्हाला नीट. आता मम्मी बघा ह्याला खाऊ घालते. बघ बघ बघा 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 नाटका बघा. माशाचं हे बघ का कसं खाणार पटपट. व्हेज नको त्याला, नॉनव्हेज पाहिजे. आणि बघा याच्यासाठी स्पेशल वेलवेट टाकलंय झोपायला त्याला थंडीमध्ये. बघा, आणि आता याला इथे बंदिस्त केलं जात आहे. चला बसा आणि खावा. मी आता जातोय हॉस्पिटलमध्ये. हे पार्थचे टाके आहेत ते घातलेले होते ते काढायचे आहेत, त्यासाठी आम्ही जातोय. येस ऑफकोर्स. आणि बघा ही माझी काकी. तर आता आम्ही जातोय. तुम्हाला पार्थ दाखवते गळ्यात हात घातलेला. हे बघा, ह्याचे टाके काढायचे आहेत आणि पराक्रम केले आहेत. आणि तिची पराक्रमी बहीण मॅड, जी आता ओव्हर ऍक्टिंग करते. फायनली आम्ही चाललोय हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन. सोबत 2 मॅड पेशंट. आणि बघा मध्येच बसले तरी सुद्धा हे बांधते मुल्ला. भयानक दिसते. आणि लिपस्टिक मात्र भडक लावली आहे, की मॅन्डेटरी आहे आमच्याकडे. हे बघा, ही आहे फाईल. त्यामध्ये तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते एक्सरे. वेट फाईल मध्ये दाखवले आहेत एक्सरे. त्याच्यामध्ये हे बघा, हे इकडून हे हाड तुटलंय आणि हे बघा हे इकडे एक हाड तुटलंय. दोन्ही हाड तोडून घेतलेली आहे. त्यानंतर आफ्टर ऑपरेशन आफ्टर ऑपरेशन हे बघा हे असं केलंय. इकडे हे ते टाके आहेत. बघा हे ते टाके घातलेले आहेत. बघा इकडे म्हणजे स्टॅपलरच्या पिना मारले आहेत ऍक्च्युली ते आहेत. आणि हा पेशंट काय नाही वाटत नसेल तोंडावरून. पेशंट चांगलं ग्रूमिंग वगैरे करून आलाय. हे बघा हे बिल आहे हॉस्पिटलचं. आणि हॉस्पिटलचं नाव दाखव. हॉस्पिटलचं नाव आहे सुमती नवांगुळ डॉक्टर इकडे. आणि ह्याचं नाव आहे दत्ताराम. 21 इयर्स वाटतो. 21 इयर्स नाही वाटत. तर आता मी जातो आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भेटतो.
इथे थांबलो आहे कारण इकडे लाडूचं पार्सल द्यायचं होतं त्यासाठी. तर आता पप्पा आणि दिदी गेली आहेत. तर नंतर आम्ही जाणार हॉस्पिटलमध्ये. फायनली आम्ही पोहोचलो आहे हॉस्पिटलमध्ये. आता इकडे चप्पल वगैरे काढून आम्ही आतमध्ये जातो. बघू डॉक्टर आहेत का हॉस्पिटलमध्ये. आणि अजून 5चा नंबर नाही आला आहे. बघू आता त्याला कधी बोलवत आहेत आतमध्ये. त्यानंतर आम्ही जाणार. बघा गळ्यात आत घालून. तर आता बघू आतमध्ये गेल्यावर जर व्हिडिओ करता आला तर मी तुम्हाला दाखवते. पचका झालेला आहे आमचा दोघांचा पण. आम्हाला बघायचं होतं की टाके वगैरे कसे काढतात ते, पण आम्हाला बघायला नाही भेटणार आहे. सो नाही जाऊ शकत आम्ही आतमध्ये. तर बघू आता आल्यावरच बघायला मिळेल. तोपर्यंत आम्ही आतमध्ये नाही जाऊ शकतो. नाही घेतलं आम्हाला दोघांना पण, कारण त्यांना माहिती होतं की आम्ही काहीतरी पराक्रम करू. आता बाहेर झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. ठीक आहे. हा बघा टाके काढून येतोय. तर फायनली आता आम्ही घरी जातोय पेशंटला घेऊन. आणि बघू आता किती वेळ लागतो. जवळजवळ 1 तास लागेल जायला घरी. तर आम्ही तुम्हाला भेटतो घरी गेल्यानंतर. गावठी भाजी घेतोय, पालेभाजी. आणि इकडे वांगी घेते बघा. सगळी तशी ही काय हे काय म्हणतात का? अलकुल. हा अलकुल. ही अलकुलची भाजी. ही लाल भाजी, कोथिंबीर, मिरची. ही तुम्ही स्वतः पिकवली? हो मिरची. हे आजोबांनी स्वतः पिकवली आहेत. सगळ्या भाज्या त्यांनी स्वतः आपल्या पिकवलेल्या आहेत. सुंदर ऑर्गॅनिक आहेत. मेथी आहे, हे पालक आहे. बघा ही छोटी वांगी आहे, मिरची आहे, गवार आहे. सगळ्या भाज्या आम्ही घेतल्या आहेत मस्तपैकी ऑर्गॅनिक. आता आम्ही जातो घरी. मला हे 2 मुलगे भेटले शाळेत जाणारे. आणि ते तिथे वाट बघत होते आणि त्यांना 2:30ची बस होती, म्हणजे खूप वेळ होता. पप्पांनी त्यांना विचारलं. तर आता आम्ही यांना घेऊन जातोय. राहतात गोड्याच्या वाडीमध्ये. तर आता आम्ही त्यांना सोडतो तिकडे वाटेत आणि मग पुढे घरी जाणार. फायनली मी घरी आले आणि आता मी जेवणार आहे. मी दाखवते आज जेवण आमच्याकडे काय मस्तपैकी कोलंबीचं बनवलं आहे. तुम्हाला दाखवते. मी आता झोपून उठले आणि मी दुपारी तुम्हाला जेवण दाखवायला विसरले कोलंबीचं. मी रात्री दाखवते कसं असतं ते. आता मी झोपून उठले जस्ट आणि थोड्या वेळाने जाणार मी डॉक्टरकडे. आता वेळ आहे अजून. माझी मम्मी गेली आहे हळदी कुंकू ते असतं सगळ्या घरी त्यांच्याकडे. आणि थोड्या वेळाने ती आल्यानंतर मग आम्ही जाऊ डॉक्टरकडे जाऊन येऊ. आणि आत्ता मी खाते हा चोकोबार अमूलचा डार्क चॉकलेटवाला आहे. मला असंच दिसला म्हटलं ट्राय करूया. तर मी तो खाते आणि नंतर जाते थोड्या वेळाने डॉक्टरकडे. तर आता आम्ही जातोय दुसऱ्या डॉक्टरकडे. आणि बघा माझी मम्मी सोबत मी जाते. मम्मी आणि पप्पा. तर बघू डॉक्टर काय बोलतायत ते. भरपूर महिने झाले माझी तब्येत बरी नाही आहे. आता रिपोर्ट्स वगैरे घेतले आहेत आम्ही. बघू आता काय बोलतात डॉक्टर ते. जातो आम्ही. आणि मी तुम्हाला भेटते डॉक्टरकडून आल्यानंतरच भेटते.
फायनली मी घरी आले आणि आता मी फ्रेश वगैरे होणार आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, कोलंबी दाखवायची आहे ना, तर ती कोलंबी दाखवते जेवताना आणि बघू त्यानंतर काय करायचं ते. हे आहे कोलंबीचं जेवण. कोलंबीचं हे वाटप घालून केलेलं अंडा आहे आणि कोशिंबीर आहे, असं आहे. तर मी जेवते. रात्र झालेली आहे आणि आता मी झोपले आहे मस्तपैकी. मम्मीने मला डोक्यावर तेल घालून दिलं आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया उद्या पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.